रामकृष्ण हरिमंडळी, स्वागत आहे तुमचं आकाशवरपी व्लॉगमध्ये. मित्रांनो, आपल्या गावातील एक प्रगतशील शेतकरी श्री गणपत आप्पा वरपे यांच्या गोट फार्मवरती आपण आलेलो आहे. मित्रांनो, ईदीसाठी त्यांनी माल तयार केला होता. साठी बोकड नेण्यासाठी आज गाडी येणार आहे मित्रांनो, म्हणून त्यांनी आपला कॉल केला होता. तर आज व्हिडिओमध्ये तुम्हाला आज माल दाखवणार आहे, कसा माल तयार करायचा आहे. तर माझ्या पाठीमागं तात्यांचं शेतामध्ये काहीतरी काम चालू होतं. येता आता ते पूर्ण तुम्हाला आज माहिती मिळून जाणार आहे. कशी बकरं तयार करायची, कशा ताकदी वाढवायची. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये आपण जे बोकडे बघितले होते मित्रांनो, त्याची विक्री झालेली आता 28,500 रुपयांनी. आजची टॉपची वरुंडी गावामधली, आपल्या गावामध्ये टॉपची विक्री तात्यांची झालेली. म्हणून खास आपण तुम्हाला बकरं दाखवण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो. आणि योगायोग असं आहे की आज बोकड नेण्यासाठी गाडी येऊ राहिली. अगदी 5-10 मिनिटांमध्ये गाडी येणार आहे. आपल्यासोबत गोट फार्मचे मालक आहेत तात्या स्वतः. वरती गोट फार्म केलेला, खर्च केलेला काय आपल्या फायद्यात पडतो, त्याचबरोबर काय काय काम वाचतंय आपलं दररोजचं, आणि बकरामध्ये काय ग्रोथ होते, ही सगळी माहिती आज तुम्हाला मिळून जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागं बंगला आहे तात्यांचा, आणि घराच्या अगदी शेजारी त्यांनी तयार केलेलं आहे. पाठीमागं गायांचं शेड आहे, गायांचा गोठा आहे. त्याचबरोबर इकडं पहिलं त्यांचं होतं. मित्रांनो, कोणतीही गोष्ट लगेच घे घास पे पाणी अशी होत नाही आहे. त्यांनी काही एका दिवसामध्ये हे शेड बनवलेलं नाही आहे मित्रांनो. त्याच्या पाठीमागे त्यांचासुद्धा संघर्ष आहे. अनेक वेळा त्यांनी इथं चढ उतार बघितलेले ह्या व्यवसायामध्ये, आणि आज कुठेतरी एवढा मोठा जंगी त्यांचा गोठा तयार झालेला आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता. याच्यामध्ये तर अगदी त्यांनी 2-3 वर्षे ईदीसाठी बोकड तयार केले होते. असं काही नाही का खूप मोठं शेड बांधलं पाहिजे त्यानंतर तुम्ही काम केलं पाहिजे. निश्चितपणे आपण गुंतवलेला पैसा शेडचं मोठं काम केलं तर हे फायद्यात येणार आहे. परंतु सुरुवात ही आपली कधी शून्यापासून असली पाहिजे. अगदी तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं याच्यामध्ये सुद्धा तात्यांनी उत्पन्न काढलेलं आहे. अगदी एका दिवसामध्ये काय हा गोठा तयार झालेला नाही. आता माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही, मोठा गोठा आहे. तुम्हाला अगदी बोकड बिकड सगळं दाखवणार आहे आपण. आणि आपल्या पाठीमागं बघा, जे बोकड नेण्यासाठी येणारे लोक आहेत ते सुद्धा आलेले. तुम्हाला सविस्तर अशी माहिती देतो. खाली कोंबड्या आहेत तात्यांच्या. 70 फुटाचं लांबीला शेड आहे मित्रांनो, आणि 25x70चं शेड आहे. खाली कोंबड्या केलेल्या आहेत छान अशा, आणि वरती काही कोकरं आहेत आणि काही बोकडे आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही. आता ही गाडी आलेली आहे बोकड नेण्यासाठी. मला वाटतं 14-15 काहीतरी बोकड आहे. तुम्हाला आता बोकड दाखवतो व्यवस्थित. तर मित्रांनो, आपण बघू शकता आता वरती आलेलो आहे. पाठीमागच्या ठिकाणी तुम्हाला जे दिसते ते छोटे छोटे तात्यांनी परत बोकड तयार केले ईदीसाठी. त्याचबरोबर इकडे बघू शकता असं कोकरं भरलेले सगळे 2.5-3 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये लॉटचे लॉट तात्यांनी तयार करून लगेच विक्रीसाठी तयार करत असतात. आणि हा जो टॉपचा माल दिसतोय तुम्हाला आजही माल नेण्यासाठी मित्रांनो, खाली बघू शकता तुम्ही गाडी आलेली आहे. ईदीसाठी बोकड तयार केलेले आहे तात्यांनी. तात्यांसोबत आज संवाद साधणार आहे आपण. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. त्याचबरोबर इतकं सावध राहावं लागतं या व्यवसाय करायचं म्हणजे 1-2 दिवसाचा काम नाही मित्रांनो. याच्यासाठी बघू शकता तुम्ही सगळं डोक्याने काम चाललेलं आहे. हा दुसरा लॉट तात्याने लगेच भरलेला आहे. तर नमस्कार तात्या. नमस्कार. तुमचं नाव आणि आपल्याकडे किती माल आहे एकदा सांगा बरं जरा. हां, आणि किती बोकड आहे आपल्याकडे आता? 70 टोटल माल आहे. 70 आता. आणि ईदीसाठी बोकड किती आहे आपल्याकडं? 14 बोकड आहे मित्रांनो. बघू शकता बोकड किती महिने सांभाळले तात्या आपण हे बोकड? 10 महिने मित्रांनो. बघू शकता 10 महिन्यामध्ये बोकड कसे तयार केलेले आहेत. पाठीमागच्या व्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला बोकड दाखवले होते, परंतु बघण्यासारखा माल आज तुम्हाला दिसतोय. घर बसल्या तुम्हाला सगळी माहिती मिळून जाणार आहे. बघा टॉपचा माल आणि माल नेण्यासाठी. ओ नमस्कार मित्रांनो. बघू शकता कुठले व्यापारी? सुप्याचे व्यापारी मित्रांनो. टॉपचा माल त्यांनी खरेदी केलेला आहे. ज्याला पारख आहे त्यांनीच माल खरेदी करायचा असतो मित्रांनो. बघू शकता तुम्ही कसा गोट फॉर्म आहे आणि काय पद्धतीनं बोकड तयार केलेले. 10 महिन्यामध्ये बोकड तयार झाली. ती गाडीमध्ये लोड करणार माल ईदीचा माल आज तयार झालेला आहे. टॉप माल झालेला आहे आज. बरोबर झाली नाही उचाला ना पडते आपली. पिकअप गाडीमध्ये आता हे बोकड टाकणार सगळे. कोटा आणि सोजेचे बोकड आहे मित्रांनो. बघा तुम्ही आता बोकडाचं साधारणतः वजन काय असेल तुम्ही अंदाज घ्या. 2-2 माणसं बोकड उचलून आतमध्ये टाकून राहिलेत मित्रांनो.
दोनों पर उठाओ खालच्या बाजूला गाडी लोड होती मित्रांनो ईदीसाठी. हे जे समोरचं तुम्हाला शेड दिसतं याच्यामध्ये ताते पहिले ईदीसाठी बोकड तयार करत होते. असं काही नाही का तुम्ही लगेच खर्च केला पाहिजे किंवा काय. सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या शून्यातून तयार होणार आहे तेव्हा तुम्ही अनुभव होणार आहे आणि अनुभव आल्यानंतर तुम्ही 100% असं भव्य दिव्य तुम्ही काम भविष्यात करणार आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही आज याच्यामध्ये तात्यांनी सांगितले आपल्याला 70 ते 80 क्वांटिटी आहे जवळजवळ, म्हणजे 70-80 नग झालेले आहे. काही थोडी गोष्ट नाही मित्रांनो. 70 फूट शेड आहे. त्याचबरोबर आता खाली जो ईदीसाठी माल विकलेला गेलेला आहे तर पुढच्या वर्षीसाठी ते बोकड जाण्याच्या अगोदर तात्यांनी राजस्थानवरून खरेदी करून बोकड टाकलेले बघू शकता तुम्ही. सोजत आणि कोटामधले काही बोकड तयार आहेत, काही पाठीमागं खरेदी केली होती ते सुद्धा बोकड आपल्या समोर आहे. आणि हा जो मोठा कप्पा तुम्हाला दिसतोय या ठिकाणी ते बोकड होते. आज जी विक्री झालेली खाली गाडी लोड झालेली बघू शकता तुम्ही. मित्रांनो नियोजन अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे तात्यांनी. तुम्ही बघू शकता आता पुढच्या वर्षीसाठी ईदीसाठी माल आत्ता खरेदी केलेली आहे. मग हाच तर विषय असतो मुळात. जे लोक अनुभवी आहेत, जे लोक मुरंबी झालेले या क्षेत्रामध्ये, उगाच त्यांच्याकडं माल तयार होत नाही मित्रांनो. हे सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असतात. माल कधी खरेदी करायचा, कोणत्या टप्प्यात माल खरेदी करायचा. त्याचबरोबर आता आपल्याला काय झालं नेमका खरेदी करण्याची गाडी बोकड नेण्यासाठी आलेली, त्यामुळे सविस्तर असं त्यांच्यासोबत संवाद साधता येत नाही. परंतु तरीसुद्धा आपण व्यवस्थित तुम्हाला सगळी माहिती देणार आहे त्यांच्याकडून, कारण त्यांनी दिलेली माहिती निश्चितपणे आपल्या फायद्यामध्ये ठरणार आहे. कारण कितीतरी वर्षांपासून हा त्यांचा व्यवस्थित चालू असलेला गोट फार्म आहे. तुम्ही बघू शकता आज भव्य दिव्य असं गोट फार्म त्यांनी उभा केलेला आहे. आता काही कोकरांची कातरण झाली सोमता तेच सगळे कोकर कातरत असतं मित्रांनो. आता हा जो एक कप्पा मोकळा झाला आहे मित्रांनो, ही टोटल जी क्वांटिटी दिसते तुम्हाला ही टोटल बोकडे 30 बोकडे आहेत ही. त्याचबरोबर तात्यांची आता आपलं बोलणं झालं तर तात्या म्हणले अजून आपल्याला खरेदी करायची ईदीसाठी बोकडं अजून सांभाळायचे आहेत आपल्याला. कारण जवळजवळ हे शेड म्हणे आपल्याला जवळजवळ 50% शेड हे एक बाजू कमीत कमी हे ईदीसाठी बोकडं ठेवायचे आणि ही जी बाजू येतं इकडं आपण कोकरांचा लॉट काढायचा 2.5-3 महिन्यामध्ये खरेदी विक्री करत राहायची आणि एका बाजूला पूर्ण ईदीसाठी माल सांभाळायचा. बघू शकता तुम्ही अतिशय व्यवस्थित असं गोट फार्म आणि नियोजन अगदी पाण्याचं बघू शकता तुम्ही. पाण्याच्या त्या बाजूला त्यांनी सोय केलेली आहे. लोखंडी नळ टाकलेली आहे मुद्दाम, कारण बोकडे मोठे झाल्यानंतर त्रास देत असतात म्हणून लोखंडी नळ टाकलेली. खाली त्यांना ब्रॅकेट वगैरे बनवून अशा टोकऱ्या सगळीकडे फिट केलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही टोकर काढघाल करता येते साफसफाई करण्यासाठी. समोर तुम्हाला दिसते पाण्याची टाकी, लाईटिंग आहे व्यवस्थित सगळीकडं आणि ग्रीसिंग पाईपाची गव्हाण बनवलेली. थोडंसं जुगाड करून अगदी व्यवस्थित काम केले बघू शकता तुम्ही. आता तिकडल्या गव्हाणी तुम्हाला थोडंसं खाली दिसतील आणि ही गव्हाण वरती दिसेल, कारण ही मोठ्या बोकडांसाठी तयार केलेली होती. एक कप्पा सेपरेट आज जवळजवळ 14-15 बोकडं त्यांनी विकलेली आहेत. यशस्वीरित्या व्यवसाय चालू आहे त्यांचा. मित्रांनो काय झालं नेमकं अचानक गाडी आलेली आहे आज बोकड नेण्यासाठी, म्हणून जास्त सविस्तर माहिती देता येत नाही. मित्रांनो ह्या गोट फार्मविषयी जर तुम्हाला पूर्णपणे माहिती पाहिजे असेल, गोट फार्म कसा तयार केला, किती खर्च आला, किती बाय किती आहे, सविस्तर माहिती जर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आपण त्यांच्यासोबत वेळ काढून नक्की तुमच्यासाठी एक फायदेशीर असा व्लॉग तयार करू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची. रामकृष्ण हरी.